त्याच्यावेळेला वैशंपायन म्हणतात की याज्ञवल्का तुझ्याकडे ज्ञान जास्त झालेलं आहे, पण ज्ञान जास्त झाल्यामुळे तुझा अहम पण वाढलेला आहे. आता याच्यामध्ये मी म्हणजे की याचं प्रायश्चित्त म्हणून काय करू असं वैशंपायन ऋषींना विचारलं. बघा, एखादी गोष्ट वाचून लक्षात राहत नाही पण ऐकून पूर्णपणे लक्षात राहते. एखादं ज्ञान वाचून घेता येत नाही पण ऐकून लवकर समजतं. आणि पायाशी बसून मग राजा त्यांना कथन करायला लागला की यावेळेला याआधी अनेक उत्तम विद्वानांना मी भेटलो. प्रत्येक विद्वानांकडनं मला चांगली ज्ञानाची प्राप्ती झाली आहे, परंतु मला ब्रह्म म्हणून अनेक प्रत्येकाकडनं अनेक गोष्टी कळलेल्या आहेत. कारण हा प्रश्न तू विचारलायस तो राजा इतका तुझ्या कुळाला शोभेल असा विचारलायस. आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलं एवढंच मला माहिती होतं. या 24 या संख्येची फोड तुम्ही मला पूर्णपणे केली. खुश होऊन याज्ञवल्क ऋषी विचारतात की राजा तू ह्याच्या अगोदर अनेक उत्तम विद्वानांकडनं मार्गदर्शन घेतलेलं आहेस. आज ज्या वेळेला डोळे मिटल्यानंतर सुद्धा घास उचलला तर तो माझ्या तोंडातच जातोय, तो माझ्या नाकामध्ये जातो. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बोला सबसंतन की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आयुष्याचा उद्देश समजला, त्याचबरोबर आपण एक आत्मा आहे म्हणून समजलं आणि हा नक्की आत्मा आहे. आपल्या शरीराची निर्मिती कशी झाली हे सगळं ऐकून राजाला फार आनंद झाला आणि जन्मेजय राजा म्हणला याच्या अगोदर हे ज्ञान मला कधीही माहित नव्हतं. आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलं एवढंच मला माहिती होतं. या 24 या संख्येची फोड तुम्ही मला पूर्णपणे केली, परंतु आता माझ्या मनामध्ये आणखीन असे पूर्ण प्रश्न निर्माण झालेले आहेत की जर चित्त 4 स्वरूपाचे आहे, ज्याच्यामध्ये बुद्धी पण आहे, ज्याच्यामध्ये मन पण आहे, ज्याच्यामध्ये अहंकार पण आहे आणि चित्त स्वतः त्याच्यामध्ये आहे, तर मग मला सांगा की या 4ही चित्तामध्ये मन असताना सुद्धा मन एवढं विचलित कसं होतं. आणि मला नक्की तुम्ही सांगा की हा आत्म्याची निर्मिती कशी होते, हा आत्मा कसा निर्माण होतो, हा आत्मा संपतो, हा आत्मा कुठे जातो, हा नवीन शरीरामध्ये कसा प्रवेश करतो, मला या सगळ्याबद्दल सांगा. आणि अहम ब्रह्मास्मी मध्ये ब्रह्म म्हणून नक्की काय तेही मला सांगा. त्याच्या प्रश्नावरती पूर्णपणे उत्सुक होऊन आनंदाने वैशंपायन ऋषी म्हणले की राजा तू इतका छान प्रश्न मला विचारलायस की जे आता मला मार्गदर्शन तुला करता येईल आणि माझ्या जीवनाची सार्थकता येईल की खरोखर या प्रश्नाचं मी तुला पूर्णपणे उत्तर देऊ शकतो. कारण हा प्रश्न तू विचारलायस तो राजा इतका तुझ्या कुळाला शोभेल असा विचारलायस की ज्या वेळेला जनकाच्या दरबारामध्ये याज्ञवल्क ऋषी प्रगट झाले त्यावेळेला याज्ञवल्क ऋषींना सूर्याकडनं जे ज्ञान प्राप्त झालंय ते ज्ञान प्राप्त झालेलं म्हणजे ब्रह्मविद्या. त्यांना जे काय प्राप्त झालं ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. आणि ते ब्रह्मज्ञान कुणाला द्यावंसं वाटलं तर त्यावेळेला ऋषींना असं वाटलं की आपण हे जनक राजाला द्यावं. आणि जनक राजाला देण्याकरता याज्ञवल्क त्या ठिकाणी आले. याज्ञवल्क त्या ठिकाणी आल्यानंतर याज्ञवल्कांकडनं ब्रह्मज्ञान मिळणार आहे हे ऐकून जनक राजाला अतिशय आनंद झाला. आणि जनक राजाने त्यावेळेला त्यांना ही इच्छा व्यक्त केली की तुम्ही जर देऊ शकणार असेल आणि द्यायची इच्छा असेल तर मला तुम्ही पूर्णपणे या प्रकारचं ब्रह्मज्ञान द्या. मला ते ब्रह्म जाणणं हे माझ्याकरता खूप भाग्याचं आहे आणि तुम्हाला जर मी याच्यामध्ये यथायोग्य वाटत असेल तर तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि मग त्यांना मार्गदर्शन करत असताना त्यावेळेला पूर्णपणे जनक राजावरती खुश होऊन याज्ञवल्क ऋषी विचारतात की राजा तू ह्याच्या अगोदर अनेक उत्तम विद्वानांकडनं मार्गदर्शन घेतलेलं आहेस, त्यामुळे निश्चितपणे हा प्रश्न ब्रह्म म्हणजे काय हे तू त्यांना सुद्धा विचारला असशील. तर मग ते कृपया मला त्यांनी दिलेली उत्तर आहे ती उत्तर मला सांग. त्यावेळेला मी नक्की ब्रह्म काय ते तुला सांगतो. कारण तुला नक्की ब्रह्म माहिती नाहीये आणि नक्की ब्रह्म माहिती पडल्यानंतर ब्रह्म म्हणजे काय ते विचारण्याचा प्रश्नच होणार नाही. त्यावेळेला राजाने सर्वप्रथम त्यांची माफी मागितली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उच्चासनावरती पहा. उचितम भगवतम त्वाम भगवताम ज्येष्ठ हो पूजयामी. राजा स्वतःच्या सिंहासनावरनं उठला आणि स्वतःच्या सिंहासनावरती याज्ञवल्क ऋषींना बसवलेलं आहे आणि राजा त्यांच्या पायाशी बसला. आणि पायाशी बसून मग राजा त्यांना कथन करायला लागला की यावेळेला याआधी अनेक उत्तम विद्वानांना मी भेटलो. प्रत्येक विद्वानांकडनं मला चांगली ज्ञानाची प्राप्ती झाली आहे, परंतु मला ब्रह्म म्हणून अनेक प्रत्येकाकडनं अनेक गोष्टी कळलेल्या आहेत. ते म्हणले राजा तू मला कथन कर. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ऋषींची नावं घेतली आणि वेगवेगळ्या सत्पुरुषांची नावं घेतली, ज्या सत्पुरुषांमध्ये कोणी सांगितलं की डोळे हेच ब्रह्म आहे
आज जर तसं बघायला गेलं तर राजा जनक म्हणतो की मला त्यावेळेला ते पटलं की खरंच डोळ्यांनीच आपण संपूर्ण जगाची पारख करतो, डोळ्यामुळेच आपल्याला जगाचं खरं स्वरूप प्राप्त होतं, खरं रूप प्राप्त होतं. आणि मग ते प्राप्त करून झाल्यानंतर डोळेच ब्रह्म आहेत, आपले नयनच ब्रह्म आहेत. उद्या आपले डोळे नसते तर हा विचार करून मी डोळे मिटले आणि डोळे मिटल्यानंतर बघितलं तरी मी राजा जनकच आहे, माझी प्रजा प्रजाच आहे. आणि डोळे मिटल्यानंतर सुद्धा सगळे व्यवहार जसे तसे चालू आहेत. आज ज्या वेळेला डोळे मिटल्यानंतर सुद्धा घास उचलला तर तो माझ्या तोंडातच जातोय, तो माझ्या नाकामध्ये जात नाही. डोळे असणं याच्यामुळे माझं आयुष्य वेगळं असू शकतं, परंतु डोळे नसणं म्हणून माझा आडू काही शकत नाही, मी जगामध्ये प्रगती करू शकतो. म्हणजे डोळे हे ब्रह्म होऊ शकत नाही हे मला पटलं, परंतु डोळे हेच ब्रह्म आहेत अशी माझी धारणा आहे. ऋषी म्हणले पुढे पुढे याज्ञवल्क म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या कानामुळे आपण ऐकतो आणि श्रवणामुळे आपल्याला जास्तीत जास्त ज्ञानाची प्राप्ती होते. बघा, एखादी गोष्ट वाचून लक्षात राहत नाही पण ऐकून पूर्णपणे लक्षात राहते. एखादं ज्ञान वाचून घेता येत नाही पण ऐकून लवकर समजतं. कधी कधी आपण वाचतो आणि म्हणतो अरे मी खूप वाचले पण ना मी कन्फ्युज झालो, मला सांग ना पटकन. आणि तो एका वाक्यामध्ये आपल्याला काहीतरी सांगतो, त्याच्यावरती अख्खा आपल्याला त्या पानाचं ज्ञान मिळून जातं. म्हणजे वाचण्यापेक्षा श्रवणामध्ये आहे तर आपले कान हेच ब्रह्म आहेत असं याज्ञवल्कांसमोर जनक राजांनी सांगितलं. पण नंतर जनक राजा म्हणला काही कालावधी करता मी माझे कान बंद करून बघितले तर खाणाखोणा करून सुद्धा लोक मला समजावून सांगायला लागली. ते काय बोलतायत ते मला ऐकायला येत नव्हतं, तरी सुद्धा हातवारे समजून मी आकलन करू शकलो. जे आकलन करू शकल्यानंतर मला कळलं की कान हे ब्रह्म होऊ शकत नाही. राजा पुढे तुला काय कळलं? राजा म्हटला पुढे जेवढं काही आपण वावरतो त्यावेळेला आपण ज्यावेळेला एकमेकाशी अनुसंधान साधतो, आपण संपर्क साधतो त्यावेळेला तो मुखावाटे आपण बोलतो. आपणही म्हणतो ना की माउथ टू माउथ पब्लिसिटी होते. आपण ज्यावेळेला मुखाने बोलण्याने खूप साऱ्या गोष्टीचा प्रचार होतो, तर मग हा प्रचार संपूर्ण मुखानेच होतो. आज आपल्याला कोणी आपलं नाव विचारलं तर आपण आपल्या मुखानेच सांगतो, आपला परिचय हा आपल्या मुखानेच होतो. म्हणून मला वाटलं वाणी हेच ब्रह्म आहे म्हणून मग मी मुख अवस्था प्राप्त केली. जनक म्हणला मी गप्प बसलो. गप्प बसल्यानंतर सुद्धा मी काहीच उच्चारण केलं नाही, तरी सुद्धा मला जे प्राप्त व्हायचं ते प्राप्त झालं. तेव्हा मला लक्षात आलं की आपली मुख किंवा वाणी हे कधी ब्रह्म होऊ शकत नाही. पुढे चौथा भाग त्यांनी असा घेतला की चौथ्या भागामध्ये मला असं वाटतं की आपली बुद्धी हेच ब्रह्म आहे. कारण आज डोळ्याला दिसलं तरी सुद्धा ते बघायला सांगणारी बुद्धी आहे, त्याचं आकलन करणारी बुद्धी आहे. आज कधी कधी असं होतं बघा की आपण एखाद्या कामामध्ये असतो आणि पटकन कोणी आपल्याला सांगितलं अरे तू हे बघितलंस का? आपण ते बघितलेलं नसतं असं नसतं म्हणजे, पण आपण त्यावेळेला पुन्हा बारकाईने बघतो आणि म्हणतो सांग बरं काय आहे ते, बघू दाखव मला परत एकदा. आणि मग पुन्हा आपण ते बघतो. मग याच्या अगोदर ते बघितलं नव्हतं का? त्या अगोदर ते बघितलेलं होतं, डोळ्यांनीच बघितलेलं होतं पण बुद्धीने आकलन केलेलं नव्हतं. मग ज्या वेळेला त्याचं आकलन आहे ते आकलनच पूर्णपणे बुद्धीमध्ये होतं आणि बुद्धीमध्ये आकलन झाल्यानंतर आपल्याला कळतं. मग जनकाला कळलं की खरोखरी बुद्धी हेच ब्रह्म आहे आणि बुद्धी हे ब्रह्म म्हणून त्यांनी मानायला सुरुवात केलं. त्यावेळेला त्यांनी बघितलं की बुद्धीच्या हातात काहीच नाही. बुद्धी एखादी गोष्ट वारंवार आपल्याला सांगते पण आपण आपल्या मनाचं ऐकत राहतो आणि मन जसं सांगतं तसं करतं. बुद्धी म्हणते की आता इथे बसू नको, पण मन म्हणतं काय नाही छान वाटते बस तू, काही फरक पडत नाही आणि आपण तिथे बसून राहतो. बुद्धी सांगते अरे आता असं वागू नको, तुला तिकडे जाणं खूप गरजेचं आहे, तिकडे जाणं गरजेचं असतं, पण मन आपल्याला हलवून देत नाही, आपण त्याच जागेवरती बसून राहतो. मग त्यावेळेला त्याला असं वाटलं की बुद्धी हे ब्रह्म असू शकत नाही, मन हे ब्रह्म असू शकतं. म्हणून जनक राजांनी सांगितलं की मला जेवढं माहिती आहे त्या या सगळ्याचा अभ्यास करून मी आता ठाम मतावरती आलोय की आपलं मन हेच आपलं ब्रह्म असावं आणि अहम ब्रह्मास्मी म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपण चालावं हे ब्रह्मवाक्य असावं. त्याच्याकडे बघून याज्ञवल्क ऋषींना हसायला आला आणि राजा तू जे प्रश्न विचारले हे सगळे प्रश्न जनक राजांनी याज्ञवल्क ऋषींना विचारलेले आहे. याज्ञवल्क ऋषींचं नाव घेतल्यानंतर कुठेतरी वैशंपायन ऋषी भावुक झाले आणि भावुक झाल्यानंतर जन्मेजय राजा म्हणला का हो तुम्हाला याज्ञवल्कांचं नाव ऐकून एवढं भावुक का व्हायला झालं? त्याच्यावर ते म्हणतात की बघ शरीराने देहाने संबंध असताना याज्ञवल्क माझा भाचा आहे, तो माझ्या हाताखाली शिकलेला आहे, परंतु आज तो त्या तत्वाला जाऊन पोहोचलाय. मला त्याचं खूप कौतुक आहे आणि आता कुठेतरी त्याचं स्मरण मला झालं. आज आपल्या दोघांच्या सत्संगामध्ये आपल्या दोघांच्या विवेचनामध्ये आज याज्ञवल्काचं नाव आलं. अरे सूर्याकडनं साक्षात त्याला दीक्षा मिळालेली आहे, त्याची पहिली दीक्षा मी केलेली आहे. आज विष्णू हे पूर्णपणे ब्राह्मण प्रिय आहेत. वारंवार माझ्या आश्रमामध्ये वैशंपायन ऋषींच्या आश्रमामध्ये वैशंपायन हे मामा आहेत आणि याज्ञवल्क त्यांचे भाचे आहेत. आणि मग या भाच्याला संपूर्ण मामा ज्ञान देतोय आणि ते ज्ञान देत असताना याज्ञवल्कांचा एवढा प्रचार वाढलेला आहे किंवा एवढी त्यांच्याकडे बुद्धी आहे की प्रमाणाच्या बाहेर आणि प्रत्येक गोष्टीचे चोख उत्तर देत आहेत. आज त्यांच्या चुणूक बद्दल सगळीकडे कौतुक चाललेलं आहे, परंतु त्यांच्या वागण्यामुळे सगळीकडे त्यांची निंदा होतीये. आणि विष्णुप्रिया हा विष्णू त्यांच्या आश्रमामध्ये येऊन त्यांचं ज्या वेळेला उच्चारण बघतात
त्यावेळेला त्यांचं कौतुक करतात आणि प्रत्येक वेळेला वैशंपायन ऋषींना सांगतात, हा खूप शहाणा झालाय का, याला मी लाईनीवरती आणू का, याला मी काही उपदेश करू का. त्यावेळेला वैशंपायन ऋषी हात जोडून म्हणतात की तो माझा भाचा आहे, तो माझा भाचा आहे. आणि प्रत्येक वेळेला विष्णू त्यांच्या चुका पदरामध्ये घालतात आणि पुढे निघून जातात. बघा, मामा आणि भाच्यामध्ये ना, मामा कायम भाच्याचे सगळे गुन्हे माफ करतो आणि त्याला प्रगती पथावर पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. पुढे ते म्हणले, याज्ञवल्क म्हणजे माझ्या भाच्याचा इतका प्रताप वाढला की तो आता कुठेतरी मला ज्ञान शिकवायला लागला आणि मग त्यावेळेला कुठेतरी त्याची जागा दाखवायला पाहिजे. म्हणून मी एक दिवस त्याला म्हटलं की आता तुझी परीक्षा घ्यायची आहे. आज वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्याला सांगितलं की या पिंपळाचं झाड आहे, याच्या खाली तू पूर्णपणे मंत्रोपचार करायला सुरुवात कर. तुझी एक चूक झाल्याच्या नंतर एक पान खाली पडेल. आज आपली कुठली चूक होणार नाही या कॉन्फिडन्सने त्या ठिकाणी याज्ञवल्क ऋषी हे पूर्णपणे ऋचा म्हणायला सुरुवात करतात. आणि एक ऋचा म्हणायला सुरुवात केल्यापासून जी वरनं झाडाची पानं पडायला सुरुवात होतात, पहिली ऋचा, दुसरी ऋचा, तिसरी ऋचा, 5व्या ऋचेपर्यंत सगळ्या पानच खाली येतात. आता वेळ अशी आली की याज्ञवल्क त्या पानामध्येच डुबतील. त्याच्या वेळेला ते थांबतायत आणि वैशंपायन ऋषींना हात जोडून विचारतायत की अहो, माझी चूक नक्की काय जाते ती मला सांगा. अशी कुठली चूक करतोय की झाडाची पानं थांबतच नाहीयेत. त्याच्या वेळेला वैशंपायन म्हणतात की याज्ञवल्का, तुझ्याकडे ज्ञान जास्त झालेलं आहे, पण ज्ञान जास्त झाल्यामुळे तुझा अहम पण वाढलेला आहे. तर सर्वात पहिले तो अहंकार तुझा कमी कर, तुझा तो अहंकार पूर्णपणे निघून जाऊ दे. आणि अहंकार निर्माण ज्यावेळेला तुझा संपून जाईल त्यावेळेला तुझ्यामध्ये ओमकार निर्माण होईल. आणि ओम हा लावल्याशिवाय कुठल्याही मंत्राची पूर्तता होणार नाही आणि ओम मंत्र म्हणल्याशिवाय कुठलीही ऋचा जागृत अवस्थेमध्ये येणार नाही. पुढे ओमचा उच्चारण करत याज्ञवल्क एक एक ऋचा बोलत गेले आणि नंतर झाडाचं एक पान सुद्धा खाली पडलं नाही. याज्ञवल्कांना आपल्या पूर्णपणे म्हणजे की झालेल्या चुकीची आणि अहंकाराची जाणीव झाली. आता याच्यामध्ये मी म्हणजे की याचं प्रायश्चित्त म्हणून काय करू असं वैशंपायन ऋषींना विचारलं. त्याच्या वेळेला आश्रमातले एकत्र सगळेजण आले आणि त्यावेळेला वैशंपायन ऋषींवरती, मामांवरती कुठेतरी प्रभाव टाकला गेला आणि मामाला सांगितलं गेलं की बस आता नाही, आता याची बाजू घेऊ नकोस, आता याचं काय ते पूर्णपणे ज्ञान काढून घे, नाही तर हा वरचढ होईल, हा आम्हाला त्रास देईल वगैरे. शेवटी समाजाच्या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे वैशंपायन ऋषी बळी पडले आणि वैशंपायन ऋषींनी त्यावेळेला याज्ञवल्क ऋषींना सांगितलं की जेवढं ज्ञान तू प्राप्त करून झालंय तेवढं सगळं ज्ञान या आश्रमाला परत दे. आणि हे ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला याज्ञवल्क अहंकारातून पूर्णपणे निकापी झालेले होते. ते म्हणले आता सगळं ज्ञान परत देतो. म्हणून त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी उलटी केली, त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे ओकारी झाली. आज ओकारी उलटी या शब्दाचा जर संस्कृतमध्ये अर्थ म्हटला तर त्याला तैत्रीय असं म्हणतात. आणि त्या ज्या ओकारीमधनं, त्या उलटीमधनं जे काही ज्ञान याज्ञवल्कांनी त्या आश्रमामध्ये ओतलं, जे काही ओकारी करून त्यांच्यामधनं जे काही ज्ञान बाहेर पडलं, त्या ज्ञानापासून अख्खं एक उपनिषद तयार झालं, त्याला तैत्रेय उपनिषद असं म्हणतात. आणि हे सगळं ज्ञान जेवढं त्या आश्रमामधनं घेतलंय त्या सगळ्या आश्रमाला ते परत दिलं. याज्ञवल्क रिकामे झाले आणि अहंकार गेल्यामुळे ते पूर्णपणे सूर्य उपासनेला लागले आणि सूर्य उपासनेकडून पुढे त्यांनी सूर्याला गुरु मानलं आणि सूर्याकडनं त्यांनी साक्षात सूर्यकांत मणी, जो पृथ्वीवरती एकमेव असा असतो, त्या सूर्यकांत मणीसारखं सूर्याचं ज्ञान पूर्णपणे प्राप्त करून घेतलं. आणि पहिली अशी व्यक्ती आहे की ज्याला सूर्याने दीक्षा दिली आणि सूर्याने त्यांना ब्रह्मप्राप्ती करून दिली. म्हणून याज्ञवल्क ऋषींना माहिती होतं की ब्रह्म म्हणजे नक्की काय आहे. आणि जनकाने ज्यावेळेला विचारलं की मला असं वाटतं की मनच ब्रह्म आहे, त्यावेळेला ते म्हणले की नाही, मन स्वयंप्रकाशित नाही, मनाला सुद्धा चेतना द्यावी लागते, मनामध्ये सुद्धा चेतना आणावी लागते. आणि ही चेतना मनाकडे नाही बरं का, तुझ्या डोळ्यांकडे सुद्धा चेतना नाही, तुझ्या मनाकडे सुद्धा चेतना नाही, तुझ्या बुद्धीकडे सुद्धा चेतना नाही, तुझ्या कानांकडे सुद्धा चेतना नाही, तुझ्या नाकाकडे सुद्धा चेतना नाही. मग ही चेतना सगळी आहे कोणाकडे, तर ती चेतना आत्मस्वरूपामध्ये आहे, आत्म्यामध्ये आहे. आणि आत्म्यामध्ये चेतना असल्यामुळे जे काही ब्रह्म आहे ते आत्माच ब्रह्म आहे. आणि त्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणार आहे. ज्यावेळेला याज्ञवल्काने आत्मा हेच ब्रह्म आहे हे जाणून घेतलं, जाणून सांगितलं, त्यावेळेला जनक राजाला खूप आनंद आला. जनक राजाने त्यांना खूप साऱ्या गायी अशा दक्षिणेमध्ये दिल्या, खूप सारी दक्षिणा त्यांना दिली, त्यांचा खूप सन्मान केला, खूप सत्कार केला. आणि राजाने पुढे जाऊन त्यांना विनंती केली की मला तुमच्या पायाशीच बसवा, तुमच्या पायाशीच ठेवा, पण या ब्रह्मज्ञानाचा, या आत्मज्ञानाचा मला पूर्णपणे उपदेश करा. पुढे तो उपदेश जनक राजाला पूर्णपणे याज्ञवल्क ऋषींनी दिला. हा सगळा इतिहास सांगून वैशंपायन ऋषी कुठेतरी भावुक त्यांनी जन्मेंजय राजाकडे बघतायत. जन्मेंजय राजाने त्यावेळेला हात जोडले आणि सांगितलं की हा ब्रह्मोपदेश, हे ब्रह्मज्ञान कृपया तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही मला सांगा. जर ते ग्रहण करण्याकरता माझी बुद्धी समग्र असेल तर मी माझ्या बुद्धीचं टोकाच्या टोकापर्यंत ते समजून घेण्याचा प्रयत्न करेन, माझ्या हृदयामध्ये ते उतरेन, मी हृदयस्थ होईल.
आणि हृदयस्थ होऊन त्या ज्ञानाचा स्वीकार करेन. तुम्हाला मी योग्य वाटत असेल तर ते ब्रह्मज्ञान मला पूर्णपणे द्या. बघा, नर्मदेच्या तटावरती नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आयुष्यामध्ये परिवर्तन घडतं. का आता आयुष्यामध्ये आपल्यामध्ये ते स्क्रिप्टेड आयुष्य जगायचं आपण सोडून देतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्य निर्माण होतं. आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. जे आत्मज्ञान याज्ञवल्क ऋषींकडनं जनक राजाला समजलं, त्याचबरोबर वैशंपायन ऋषींकडनं जन्मेंजय राजाला समजलं, मार्कंड ऋषींकडनं पांडवांना प्राप्त करून झालं. आणि आता याच्या पुढे या नर्मदा पुराणामध्ये, या नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून, हे श्रावणाच्या सत्संगाद्वारे हे आपल्याला सुद्धा प्राप्त होणार आहे. तर आपण हे निश्चितपणे प्राप्त करून घेऊया, पण पुढच्या भागात प्राप्त करून घेऊया. आज इथेच थांबूया. ओम साईराम. नर्मदे हर.